नमस्कार मित्रांनो, टेक टिप कॉर्नर मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची संजय गांधी निराधार योजना याबद्दल पूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेत सरकार दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत देते. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यामध्ये पात्रता नेमकी काय, आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात, अर्ज कुठे करायचा, अर्जाची प्रक्रिया काय आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही नेमकी योजना काय आहे? ही योजना एक निराधार आणि गरीब नागरिकांसाठी आहे. ज्यांच्याकडे उत्पन्न नाही किंवा कुणी आधार देणार नाही अशा नागरिकांना सरकार आर्थिक मदत देते. या लाभार्थीमध्ये विधवा महिला, अपंग व्यक्ती, निराधार पुरुष व महिला, घटस्फोटित महिला. यामध्ये प्रति महिना केंद्र सरकार 600 रुपये आणि राज्य सरकार 900 रुपये आणि हे दोन्ही मिळून 1500 रुपये दरमहा अनुदान दिले जाते. हे पैसे थेट बँक खात्यामध्ये जमा होतात. त्यामध्ये नेमकी पात्रता काय आहे? पात्रता साठी काही अटी दिलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे खूप महत्वाचे आहे. कुटुंबाचे उत्पन्न कमी असणे खूप महत्वाचे आहे. निराधार असणे आवश्यक आहे. आणि यामध्ये कोणती व्यक्ती पात्र असतात? विधवा महिला, अपंग व्यक्ती, निराधार नागरिक, घटस्फोटित महिला. यामध्ये अर्ज करण्यासाठी नेमके आवश्यक कागदपत्रे काय आहेत? अर्ज करताना आपल्याकडे आधार कार्ड असलं पाहिजे, स्वतःच उत्पन्नाचा दाखला असला पाहिजे, तहसीलदारचा रहिवासी दाखला असला पाहिजे, बँक पासबुक असलं पाहिजे, आपला स्वतःचा फोटो आणि अपंगत्व असल्या अपंगात सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. यासाठी अर्ज कुठे करायचा? अर्ज करण्यासाठी आपण तहसील कार्यालय मध्ये, सेतू केंद्र, सीएससी केंद्र. माझं म्हणणं आहे आपण तहसील कार्यालयामध्ये जाऊन अर्ज केला तर तुम्हाला लवकर मदत मिळते आणि आपण तहसील कार्यालयामध्ये जाऊनच अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया नेमकी काय? सर्वप्रथम आपण अर्ज फॉर्म भरून घ्या, माहिती भरा, कागदपत्रे अपलोड करा, सबमिट करा. तपासणी झाल्यानंतर मंजुरी मिळते. हे सर्व डॉक्युमेंट आपण तहसील संजय गांधी निराधार योजनेचा एक हे असतो, तिथे जाऊन त्या विभागाला भेट द्या. तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतात. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर नक्की अर्ज करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि टेक टिप कॉर्नरला चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.